ओके. तर माझं नाव मयुरी अंधळकर. मी हेल्थ आणि वेलनेस कोच म्हणून काम करते अ, गेली 5 वर्ष आणि माझं माहेर आहे उस्मानाबाद आणि सासर आहे बार्शी, सोलापूर जवळ आणि गेली 8 वर्ष आम्ही बंगलोरमध्ये राहतो. मी एच-एस-आर लेआउटला राहते. बंगलोर जे बंगलोरियन आहेत त्यांना माहिती असेल आणि आय लव्ह डूइंग धिस वर्क. मला आवड आहे न्यूट्रिशन फील्डबद्दल, स्किन केअरबद्दल आवड आहे आणि हेअर केअरबद्दल ते माझ्या आवडीचे विषय आहेत. तर मला खूप हॅपी पण वाटतं, की सगळ्यांना मी हेल्प करते आणि खूप सारे क्लायंट्स आहेत माझे ऑल ओव्हर इंडिया आणि दे आर प्रिटी मच हॅपी. तर तुम्हाला सगळ्यांना पण भेटून मला खूप आनंद झाला. अगेन वेलकम. नमस्कार. ओके. तर आजचा आपला टॉपिक आहे हेअर फॉल अँड इट्स सोल्युशन्स. ओके. केस गळती आणि त्याचे निराकरण. ओके. तर प्रत्येकाची आवड असते. ॲक्चुअली केस निरोगी, छान, सुदृढ म्हणजे एक सुंदर दिसावेत, आकर्षक असावेत, अशी सगळ्यांची इच्छा असते, राइट? आणि आपण म्हणजे ह्या गोष्टीला ॲक्चुअली कुणीच चुकलेलं नाहीये. जसं आपण फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण बघतो, खूप अजरामर गाणी आहेत, की जे हेअरबद्दल, केसांवरती आहेत. स्टार्टिंग फ्रॉम लाइक ये रेशमी जुल्फे और उडे जब जब जुल्फे तेरी किंवा आपल्या मराठीमध्ये उडती केस भुरू भुरू डाव्या डोळ्यावर बट्ट ढळली. तर आय रिअली म्हणजे सगळ्यांनाच ॲक्चुअली केस म्हणजे हा एक प्रमुख भाग असतो आपल्या पर्सनॅलिटीचा. इट रिफ्लेक्ट्स अवर पर्सनॅलिटी. ठीक आहे. तर त्यावरतीच आपण आज बोलूया. तर आय वुड लाइक टू शेअर माय स्क्रीन. येस. दिसतंय सगळ्यांना व्यवस्थित? हो. ओके. फाईन. ठीक आहे. तर जेव्हा आपण म्हणजे थोडं मागं जाऊया आणि कॉलेज लाईफमध्ये आपण जाऊया, तर आपल्याला ॲक्चुअली हेअरबद्दल म्हणजे आपल्या केसांबद्दल एवढं कौतुक असतं, त्याची एवढी आपण काळजी घेतो. पण जसं-जसं आपलं एज वाढत जातं किंवा आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीने आपण त्याला रिस्पॉन्सिबिलिटी येतात आपल्याला किंवा आफ्टर अवर मॅरेज, लग्नानंतर पण आपण ॲक्चुअली निग्लेक्ट करायला सुरू करतो. तर पण ॲक्चुअली डोंट आय वुड रिअली लाइक टू से दिस नेव्हर एव्हर नेव्हर गिव्ह अप ऑन युअर हेअर. ते कधीही आपण त्याला रिगेन करू शकतो. ओके. तर हाऊ वी विल सी इट. येस, ॲज आय वॉज एक्सप्लेनिंग की हेअर रिफ्लेक्ट्स युअर पर्सनॅलिटी. एक आपलं पहिलं इम्प्रेशनच पडतं की आपल्याला आपली पर्सनॅलिटी कशी आहे ते दाखवण्यासाठी ॲक्चुअली चेहऱ्यासोबत आपले हेअर पण मॅटर करतात. तर पण जसं मी सांगत होते, की आपण आजकाल बघतो, की खूप सारे कन्सर्न्स येत राहतात. मेजरली ह्या 3 कॅटेगरीमध्येच आपण काही ना काही कन्सर्न्स आपल्याला दिसतात. हेअरबद्दल, आपल्या केसांबद्दल. एक तर आहे, की कसे माझे केस स्ट्राँग होतील, मजबूत कसे होईल, त्याची अ, अ, जर सपोज पातळ असतील, थिन असतील, तर ते थिक कसे होतील. दाट केसांसाठी काय करायला हवं? माझे हेअर फॉल स्टॉप कसा होईल और डॅन्ड्रफ कसा मी स्टॉप करू? है ना? किंवा मग रिपेअर कसे करू? माझे डॅमेज आहेत केस आणि मी ते रिपेअर कसे करू आणि हेअरची शाईन कशी वाढवता येईल? करेक्ट. तर ह्या गोष्टीच असतात आणि मग त्याचे आपल्याला डॅमेज कुठल्या ना कुठल्या स्वरूपात दिसायला लागतो. जसं की तुम्ही पिक्चरमध्ये इथे बघू शकता, की हे इकडे राइट राइट साइडला जो दिसतोय तो स्मूथ हेअर आहे. बट जेव्हा आपल्या हेअर डॅमेज व्हायला सुरू होतात, तर त्याचं स्ट्रक्चर असं दिसतं. हात लावला तरी ड्राय वाटतात, ब्रिटल होतात, म्हणजे एकदम त्यातला जीव नसल्यासारखे एकदम एकदम निर्जीव होऊन जातात, डल दिसायला सुरू होतात. स्प्लिट एंड्स खूप साऱ्या लेडीजचा पण हा इश्यू आहे, की स्प्लिट एंड्स खूप होतात. कोर्स टेक्स्चर, अनमॅनेजेबल. कोंब केलं तरी म्हणजे कंगवा अडकतो ॲक्चुअली आपल्याला नीट कोंब पण करता येत नाही. असे बरेचसे प्रॉब्लेम्स दिसतात आपल्याला फ्रिझी हेअर, है ना? एकदम निर्जीव होऊन जातात. इथे तुम्ही बघू शकता दिस इज नथिंग बट अ स्प्लिट एंड्स. स्प्लिट एंड्स असे दिसतात. मायक्रोस्कोपिक इमेज आहे ही. तर त्यामागचे रिझन्स काय आहेत? कॉजेस बिहाइंड हेअर डॅमेज, है ना? तर एक तर फर्स्ट फॅक्टर आहे जेनेटिकल फॅक्टर. त्याला आपण ॲक्चुअली काही करू शकत नाही. म्हणजे जर आई-बाबांना असेल हेअर फॉल और म्हणजे पहिल्यापासून असेल तसं तर डेफिनेटली आपल्यालाही होतो. नेक्स्ट आहे हेअर स्टायलिंग. आजकाल आपण आधुनिक लाइक मेट्रो सिटीजमध्ये राहतो.
वी ऑलवेज डू. हेअर स्ट्रेटनिंग आलं, हेअर पमिंग आलं, किंवा मग स्मूथनिंग आलं, किंवा मग केराटिन ट्रीटमेंट समथिंग लाईक दॅट, और हेअर कलरिंग. आज सगळेजण आपण बिंदास आपण हे करतोय, पण ऍक्च्युली डिरेक्टली हेअरवरती आपण ते अप्लाय केल्यामुळे केमिकल्स आपल्या हेअर फॉल सुरू होतो. ओके. देन अनहेल्दी डाएट. व्हॉट आर यू इन्क्लुडिंग इन युअर फूड? ओके. तर फूड पण खूप महत्वाचा पार्ट प्ले करतं हेअरमध्ये, हेअर हेल्थमध्ये, केसांच्या चांगल्या मजबूतीसाठी डाएट पण खूप महत्वाचा पार्ट प्ले करतं. जसं आपण जर फक्त डाएट मैदा जास्त यूज करू, फ्राईड चीजे जास्त खात असू आपण, किंवा पिझ्झा बर्गर, आजकाल वीकेंड तर आपण त्याशिवाय नाही सोडत आहे. ओके. तर हे एक महत्वाचं कारण आहे. अगेन पोस्ट प्रेग्नन्सी. करेक्ट. हा मे बी सगळ्यांनीच अनुभवलेला असेल, इथं जे बऱ्यापैकी लेडीजनी इथं अनुभवलेला असेल हा एक इश्यू, की पोस्ट प्रेग्नन्सी. बाळ येतं आपल्या जीवनामध्ये, आपण सगळे खूप आनंदी असतो, पण ते आपलं पूर्ण न्यूट्रिशन घेऊन येतं. त्यामुळे त्याच्यानंतर खूप साऱ्या डिफिशियन्सीज यायला दिसतात आपल्याला बेसिकली. बी डिफिशियन्सी आहे, आयरन डिफिशियन्सी. ते त्यानंतर वाढलं तर मग ॲनिमियाही होतो. बऱ्याच लेडीज आयरन डिफिशियन्सी असते. करेक्ट. कॅल्शियम डिफिशियन्सी होते. तर ह्या ह्या छोटे-छोटे हे विटॅमिन्स, मिनरल्स आहेत, बट आपल्या हेअरच्या स्ट्रेंथनिंगसाठी खूप महत्वाचे आहे. ओके. देन लॅक ऑफ प्रोटीन. प्रोटीन, केस आपले प्रोटीननीच बनलेले आहेत. ईच अँड एव्हरी ब्लॉक इन अवर बॉडी इट इज मेड अप ऑफ प्रोटीन. तर प्रोटीन ऍक्च्युली खूप महत्वाचा रोल प्ले करतो. आय विल एक्सप्लेन इट अगेन नेक्स्ट लेटर स्लाइड्स. द स्ट्रेस, सगळ्यांना लहानापासून मोठ्यांना सगळ्यांना स्ट्रेस आहे. कशा ना कशा प्रकारचा स्ट्रेस मधून आपण जातो. देन सम हार्मोनल इम्बॅलन्स. ओके. तर म्हणजे की कुणाला PCOS आहे, पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम आहे, किंवा थायरॉइड आहे. तर मग अशा पण सगळ्यांना पण ऍक्च्युली त्यामध्ये कसं होतं, ऍक्च्युली थायरॉइडमध्ये हेच होतं की जे पण आपण जेवण करतो ते एकदम मेटाबॉलिझम व्यवस्थित होत नाही. मेटाबॉलिझम नाही होते म्हटल्यानंतर तुम्हाला सगळ्या शरीराला म्हणजे व्यवस्थित न्यूट्रिशनचा पुरवठा होत नाही तिथे. मग तिथे हेअर फॉल, ड्राय स्किन असे खूप सारे इश्यूज यायला सुरू होतात. ड्रॅमॅटिक वेट लॉस. अगेन आता आपण म्हणतो की यार माझ्या मैत्रिणींनी वेट लॉस केलं, तिनं एक कुठला तरी एक डाएट प्लॅन फॉलो केला, सपोज किटो आहे, मेनी थिंग्स आर देअर, फॅट डाएट्स खूप सारे आहेत प्रमाणामध्ये तिथे, आहे ना. मग आपण म्हणतो की चला मैत्रिणीचा झालाय वेट लॉस, मी पण करेन. आणि मग तशा ड्रास्टिक वेनी जर आपण वेट लॉस करू, जो की बिलकुल अनहेल्दी आहे, तर त्याचे साइड इफेक्ट नंतर दिसतात. तुम्ही तुमचं वेट लूज कराल, पण त्याच्यासोबत तुमची हेल्थ पण लूज कराल. तर ह्या खूप गोष्टी महत्वाच्या आहेत. ह्या मागची ही कारणं आहेत बेसिकली हेअर डॅमेज होण्याची किंवा हेअर फॉल होण्याची. थोडंसं बघूया की बायोलॉजी कशी असते, हेअरचं स्ट्रक्चर कसं असतं. तर इथे फिगरमध्ये तुम्ही बघाल, हा राईट साईडला हा हेअर फॉलिकल आहे. ओके. तर जे म्हणजे ऍक्च्युली बाय बर्थ आपलं हेअर फॉलिकल म्हणजे जो आपला पूर्ण केस जो निघतो, करेक्ट. जसं आपण म्हणतो की छोटी छोटी छिद्र असतात आपल्या स्किनवरती, त्यातून त्या पोर्स असतात, त्यातून आपले हेअर निघतात, कारण हेअर बाहेर येतात, कारण ग्रो होतात तिथून. तर ते हेअर फॉलिकलचे जे साईज, नंबर ऑफ हेअर फॉलिकल जे असतात ते आपल्याला जन्मजात असतात. ओके. नंबर ऑफ त्याचे ठरलेले असतात. मग त्याची साईज कधी जास्त कमी जास्त असू शकते. त्याच्यावरून तुमचा थिकनेस डिसाईड होतो, की जर त्याची साईज मोठी असेल तर दाट केस असतात, नाहीतर विरळ असतात. आपण जनरली म्हणतो ना, की अरे ह्या मुलाचं जावळ छान आहे, दाट केस आहेत, किंवा काही जणांचं खूप विरळ असतं. ते डिपेंड्स ऑन दॅट हेअर फॉलिकल, नंबर ऑफ हेअर फॉलिकल, साईज ऑफ द हेअर फॉलिकल, आणि शेप त्याचा कसा आहे त्यावरून मग ते वेव्ही ठरतात, किंवा मग स्ट्रेट येऊ शकतात, किंवा मग कुरळे केस. ओके. ते त्याचा ठरवलं जातं. इट डिपेंड्स ऑन द हेअर फॉलिकल. तर जो हा हेअर असतो आपला, म्हणजे आपल्या केसाचं जे स्ट्रक्चर आहे, हे जेव्हा त्याचा सेक्शन केला तर त्याचे 3 पार्ट्स येतात. एक तर क्युटिकल, हा कॉर्टेक्स आणि मेडुला. तर क्युटिकल हा सगळ्यात बाहेरचा पार्ट आहे. जे पण आपण ऑइलिंग करतो, जे पण कंडिशनिंग करतो, तर ते ह्या क्युटिकलसाठी अप्लिकेबल आहे. कंडिशनिंग याच्यावरती होते सगळी. ठीक आहे. ओके. नेक्स्ट हिअर कम्स द टाइप्स ऑफ हेअर फॉल. तर जनरली आपण बघतो की लेडीजना एकतर एक मिनिट,
ओके, तर माझं शेअर स्क्रीन दिसतीये ना सगळ्यांना? ओके. हो. ओके. तर जर लेडीजमध्ये बघायला गेलं तर आपला जो पार्टिशन असतो, करेक्ट? तर पार्टिशनमधून हेअर थिनिंग व्हायला सुरू होते बेसिकली. करेक्ट. तो मग हळू-हळू मोठा होत जातो आणि नंतर तुम्ही बघू शकता ॲक्चुअली या फिगरमध्ये की इट इट कॅन लीड टू अ व्हेरी लाइक सिव्हिअर केस अल्सो. आणि इथे हा जो आहे पार्ट तो मेनमध्ये असं असतं, की मेनमध्ये जनरली साइडनी केस कमी व्हायला सुरू होतात किंवा सेंटरमध्ये. आणि नंतर त्याचं मग कमी-कमी होऊन मग ते टक्कल पण पडतं. करेक्ट. याच्या व्यतिरिक्त आपण जनरली अनुभव करतो, की आपले केस मुळातून निघतायत. एकदम पूर्ण पूर्ण केस निघतायत. ओके. किंवा काही जणांचे कसं होतात, की ब्रेक होतात केस, तुटतात, मध्येच तुटतात. जेव्हा मुळातून निघतायत केस, त्याचा अर्थ तुमच्या जे म्हणजे पोर्स आहेत राइट, तिथे ऑक्सिजनेशन व्यवस्थित होत नाहीये. याचा अर्थ काय, की सपोज आपलं कुणी नाक आणि तोंड बंद केलं, तर आपण ब्रीथ करू शकू का? नॉट पॉसिबल राइट? तर सेम आपल्या हेअरचं पण होतं. जर तिथे व्यवस्थित रक्तपुरवठा ऑक्सिजनचा होत नसेल, ऑक्सिजन पण व्यवस्थित होत नसेल ऑक्सिजनेशन, तर ते पूर्ण डेड होते तिथला तो छिद्र आणि नंतर पूर्ण हेअर डेड होऊन पूर्ण निघायला सुरू होतं. किंवा जेव्हा ब्रेक होतात, ठीक आहे. तर त्याचं सिमेंटिंग मटेरियल एक असतं. कोलॅजन. बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, की कोलॅजन असतं आपल्या इम्पोर्टंट असतं आपल्या हेअर स्ट्रेंथनिंगमध्ये. तर तेव्हा काय होतं, की ते कोलॅजन पूर्ण ब्रेकडाउन झालेलं असतं. त्यामुळे केस तुटायला सुरू होतात. ठीक आहे. तर हां, तर एकच मिनिट. ओके, तिथे डिस्टर्बन्स होता. मी म्यूट ऑल करत होते. ठीक आहे. तर हेअर फॉलचं जसं आता मी सांगितलं पूर्ण हेअर निघतात और ब्रेकेज होतं. ब्रेकेज जेव्हा होतं तेव्हा कोलॅजन त्याचं पूर्ण गेलेलं असतं. सिमेंटिंग मटेरियल. इट्स लाइक ब्रिक्समध्ये आपण जे सिमेंट वापरतो त्याच्या म्हणजे ॲक्चुअली मजबुतीसाठी करेक्ट घर बांधताना वगैरे मग त्याला तो स्ट्रेंथ देतो. तो पकडून ठेवतो 2 विटांना. सेम तसं आहे इथे. कोलॅजनचं काम ते असतं. पण जेव्हा ब्रेक होतात तेव्हा त्याची मजबूती कमी झालेली असते राइट? तर आपण आता हे बघितलं की हेअर फॉलचे प्रकार वगैरे काय आहेत राइट? जसं आता मी एकदा समराईज करेन, की एक तर आहे, की आपले मेजर कन्सर्न्स कुठले असतात, की माझे हेअर स्ट्राँग कसे होतील, मला डॅन्ड्रफ आहे, माझा डॅन्ड्रफ कसा कमी होईल, माझा हेअर फॉल कसा कमी होईल. ओके. डॅमेज जो झालेले आहेत हेअर किंवा शाईन त्याची मी कशी परत मिळवू. ह्यामधूनच कुठलातरी डॅमेज आपल्याला असतो. एक तर डल होतात किंवा ड्राय होतात, ब्रिटल होतात, एकदम फ्रिझी होऊन जातात केसं, एकदम निर्जीव होऊन जातात, राइट? आणि नेक्स्ट आहे, की कॉजेस पण पाहिले आपण. तर कॉजेस पण खूप त्याच्या मागची जी रिझन्स आहेत, त्याची मागची जी कारणं आहेत, ठीक आहे? ते पण आपण पाहिली. प्रोटीन डिफिशियन्सी असू दे, आफ्टर पोस्ट प्रेग्नन्सी असू दे, न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज आहे, हेअर स्टायलिंग आहे, जेनेटिकल आहे किंवा पी-सी-ओ-एस हार्मोनल इम्बॅलन्स आहे, ओके? स्ट्रेस आहे. हे त्याच्या मागची रिझन्स आहेत, ओके? टाइप्स पण पाहिले. इथं आता मला एक तुम्हाला असं सांगायचं की कुठलं पण मी नेहमी सांगते, की आपली जेव्हा एकतर आपल्याला चांगले हेअर हवेत, चांगली स्किन हवी आहे, चांगली बॉडी हवी आहे, आपलं शरीर चांगलं हवंय. तर त्यासाठी आपण काय करतो नेमकं? ॲक्चुअली बघायला गेलं तर जसं मी म्हणत होते, की कॉलेज डेजमध्ये तुम्ही जेवढं महत्त्व देत होता, आपल्या शरीराची जेवढी काळजी घेत होता, तेवढी आत्ता तुम्ही घेताय का? अरे, मयुरी घेणार कसं? माझ्याकडे खूप घरचं काम आहे, मुलं आहेत, नवरा आहे, सगळे आहेत घरी. मी करणार कसं माझी स्वतःसाठी मी वेळ कसं देऊ? पण फर्स्ट थिंग मला इथं तुम्हाला सांगायला आवडेल, की प्लीज बी ग्रेटफुल व्हॉट गॉड हॅज गिव्हन टू अस. एक फर्स्ट ती गोष्ट आहे, की आपल्याला एवढं चांगलं आपल्याला हात-पाय व्यवस्थित दिलेले आहेत, देवाकडून मिळालेले आहेत. तर त्याच्यासोबत एक ॲक्चुअली कृतज्ञता दाखवा. ओके. आणि ते जेव्हा आपण तो मनातून भावना येते ना, तेव्हा ऑटोमॅटिकली आपण त्याच्याबद्दल काम करायला पण त्या दृष्टीने पण काम करायला आपण सुरू करतो बेसिकली. ओके.
तर हे एक गोष्ट आणि त्याच्यानंतर आपल्या ॲक्चुअली हेल्थ जी असते किंवा हेअरची हेल्थ असू दे, स्किनची असू दे, तर आपल्याला 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आपल्या शरीरासाठी, आपल्या हेअरसाठी, एव्हरीथिंग. ठीक आहे. तर ते आहे, ते 4 पिलर्स आहेत. गुड हेल्थचे, ऑप्टिमल हेल्थचे 4 पिलर्स आहेत. एक तर एक्सरसाइज, ॲटिट्यूड, रेस्ट आणि न्यूट्रिशन. अर्न. ओके. आपल्याला ह्या 4 गोष्टी आपल्याला अर्न कराव्या लागतात. एक्सरसाइज, ॲटिट्यूड, रेस्ट आणि न्यूट्रिशन. तर न्यूट्रिशन हा पार्ट सगळ्यात मोठा पार्ट आहे. 70% न्यूट्रिशनची गरज असते आपल्याला. जे पण आपल्याला न्यूट्रिशन मिळतं, पोषण जे मिळतं आपल्याला फूडमधून, ते खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि आपण त्याच्याकडेच जास्त दुर्लक्ष करतो. सपोज एक एक्झाम्पल घ्या, की तुमच्याकडे खूप सुंदर कार आहे. तुम्ही त्याचं एकदम खूप छान त्याला सजवलेलं आहे. त्याचं सीट कव्हर, सीट्स वगैरे सगळं छान आहे. ओके. फ्रॅग्रन्स ठेवलेले आहेत. म्हणजे खूप त्याला छान डेकोरेट केलेलं आहे. ओके. पेट्रोल कार आहे सपोज तुमच्याकडे, पेट्रोल इंजिन आणि तुम्ही त्याच्यामध्ये डिझेल किंवा केरोसिन टाकताय. व्हॉट विल हॅपन? करेक्ट. तर आपण जे खातो ते खूप महत्वाचं आहे. आपल्या बॉडीसाठी पण आपलं जे इंटरनली जे आपण घेतोय ते खूप महत्वाचं आहे. कारण आपल्या शरीरासाठी आपले इंटर्नल ऑर्गन्स महत्वाचे आहेत. जसं त्यामध्ये हार्ट आहे, लिव्हर आहे, पॅनक्रियाज आहेत, किडनी आहे. तर तर आपल्या शरीरासाठी ते महत्वाचं आहे. जेवढं आपण जेवण करतो, ते त्याच्या कामासाठी यूज केलं जातं. डायजेशन प्रोसेस, ब्लड सर्क्युलेशन त्याच्यासाठी आपली शरीर ते यूज करतं. आणि त्यातून जर राहिलं वगैरे, तर मग ते आपल्या हेअरपर्यंत येतं आणि आपल्या स्किनपर्यंत येतं. तो एक्सटेरियर पार्ट आहे आपल्या बॉडीचा, राइट? इट इस नॉट ॲट ऑल इम्पोर्टंट फॉर आवर बॉडी. आपल्यासाठी ते खूप महत्वाचं आहे, की दिसणं सगळं पाहिजे आपल्याला. बट आपल्या शरीरासाठी नाहीये. मग आपण तेवढं न्यूट्रिशन देतोय का शरीराला? जेणेकरून ह्या सगळ्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या परिपूर्ण होतील. ओके. तर इथं ॲक्चुअली न्यूट्रिशन खूप महत्त्वाचं असतं. तर इथं काही एक्झाम्पल्स आहेत, की काही काही न्यूट्रिएंट्स आहेत, जे की आपल्या हेअर ग्रोथसाठी खूप महत्त्वाचे आहेत. एक तर आहे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, B5, डी, बायोटिन. ओके. बायोटिन हेल्प्स इन कोलेजन फॉर्मेशन. फॅटी ॲसिड, गुड फॅट, दॅट इज ओमेगा 3. ओके. व्हिटॅमिन सी, सेलेनियम, झिंक. सेलेनियम, झिंक हे खूप आपल्याला फक्त आपण अभ्यासात शिकलेलो, की हे मिनरल्स होते आपल्याला. पण त्याचा खूप उपयोग असतो ॲक्चुअली. खूप मायन्यूट लेव्हलमध्ये आपल्याला हवे असतात ते ॲक्चुअली. पण ते खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. ओके. तर आय रिअली लाइक दिस सेंटेन्स. वन मॅजिक फॉर्म्युला दॅट कॅन ॲक्चुअली स्पीड अप युअर हेअर ग्रोथ. इट इज द इंटेक ऑफ व्हिटॅमिन्स. ओके. तो इंटेक ऑफ व्हिटॅमिन्स तुमचा किती आहे? व्यवस्थित आहे का? रोज तुम्ही 5 ते 6 वेगवेगळे फ्रुट्स, वेगवेगळे भाज्या खाता का? ओके. कारण प्रत्येक फ्रुट्स आणि प्रत्येक व्हेजिटेबल्सची त्याची एक गुणधर्म असतो. त्याची एक प्रॉपर्टी असते. जसं रेड कलर आहे तो इट इस गुड फॉर अवर हार्ट. ऑरेंज इज गुड फॉर अवर आईज अँड आईज. ओके. तर अशा प्रकारे प्रत्येक कलरचं एक महत्त्व आहे. फायटोन्यूट्रिएंट क्वालिटीज म्हणतात त्याला. ठीक आहे. सो इन्क्लूड एव्हरीथिंग इन युअर फूड. अगेन वन मेजर अगेन इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट जो मी म्हणत होते, की प्रोटीन. ॲक्चुअली हेअरची डेफिनेशन जर सायंटिफिक डेफिनेशन मी जर तुम्हाला सांगायची म्हटली, तर हेअरची डेफिनेशन हेअर इज अ प्रोटीन फिलामेंट व्हिच कम्स आउट फ्रॉम द डर्मिस लेयर ऑफ अवर स्किन. ओके. आपल्या स्किनचे 3 लेयर असतात. इपिडर्मिस, डर्मिस, हायपोडर्मिस. तर डर्मिस लेयर म्हणजे तो सेकंड लेयर असतो. तिथून हेअर आपला ग्रो व्हायला सुरू होतो. ओके. अँड इट इज अ प्रोटीन फिलामेंट. इट्स अ प्रोटीन फायबर. तो थ्रेड आहे एक प्रोटीननी बनलेला. आणि ॲज ऑल वी ॲक्चुअली नो, की 9 आउट ऑफ 10 पीपल इन इंडिया आर प्रोटीन डिफिशियंट. देन मग तुम्ही म्हणजे विचार करा, की किती प्रोटीन आपल्याला मिळतंय आणि किती आपल्या शरीराला त्याचा फायदा होतोय. फर्स्ट जेव्हा आपल्याला प्रोटीन डिफिशियन्सी किंवा मग ह्या ज्या न्यूट्रिशनची डिफिशियन्सी येते, फर्स्ट थिंग जेव्हा आपल्याला दिसते ती म्हणजे हेअर फॉल. आणि म्हणूनच हेअर फॉल ॲक्चुअली सगळीकडे पसरतोय. इट्स डिपेंड ऑन द लाईफस्टाईल. तुमची लाईफस्टाईल कशी आहे? आपल्या लहानपणी पण आपण बघू तर तेव्हा एवढं नव्हतं. कारण तेव्हा सगळं व्यवस्थित म्हणजे भाज्या, फळं सगळं आपल्याला सीझनल मिळायचं. आजकाल हायब्रिड आहे, पेस्टिसाइड्स आहेत, अडल्ट्रेशन खूप वाढलेलं आहे, सगळीकडे भेसळ आहे. मग आपण करणार तरी काय करणार? करेक्ट. मग ह्या सगळ्या गोष्टींनी आपण सराउंड झालेलो आहेत. तर इथं जसं प्रोटीनचं आत्ता मी सांगितलं, इट्स अन इम्पोर्टंट न्यूट्रिएंट फॉर हेअर ग्रोथ.
ओके, इव्हन डॉक्टर पण सांगतात की प्रोटीन वाढवा. ओके, तर देर आर सम डूज अँड डोंट्स अबाउट द हेल्दी हेअर केअर. ठीक आहे, एक तर आहे की मसाज करू शकता तुम्ही, ऑइल मसाज रोज डेली स्काल्पला झोपायच्या आधी रोज तुम्ही करू शकता. देन कूल वॉटरनी हेअर वॉश करा. ओके, आय रिअली फॉलो दिस. कारण जेवढे तुम्ही गरम पाणी घ्याल तेवढे केस तुटतात. ओके, आणि जेव्हा पण आपण कंडिशनर वापरतो तो तुमच्या स्काल्पला नाही जायला पाहिजे. ओके, कंडिशनर वापरतो किंवा कुठला हेअर मास्क वापरता तो स्काल्पला नाही, इट्स फॉर द ओन्ली अपर हेअर. ठीक आहे, हेअर शाफ्टसाठी ठीक आहे, पण आपल्या रूट्सला नाही जायला पाहिजे. ओके, आणि येस, डोंट ड्राय युअर हेअर बाय रबिंग. म्हणजे आपण म्हणतो की चला हेअर वॉश केलेले आहेत आणि आपण टॉवेलने आपल्याला त्याला रब करतोय. नो, इट्स नॉट गुड. ओके, येस, आणि वेट हेअर कधी पण कोंब नाही करायला हवे आपण. स्टायलिंग टेक्निक अगेन अवॉइड दॅट, की ओले केस आहेत आणि मी कुठल्या स्ट्रेटनर वापरते वगैरे. अवॉइड दॅट. ओके, खूप त्याचे मुळं लूज व्हायला सुरू होतात लगेचच. ठीक आहे, आणि अजून एक गोष्ट आहे इथं, हे डूज डोंट्स तर आहेतच, त्या व्यतिरिक्त मिथ्स पण काही आहेत, की यार तिथे एक ऑर्गॅनिक कुठलं तरी सपोज आयुर्वेदिक तेल आहे आणि मी ते लावणार, किंवा कांद्याचं, आपण जनरली ऐकतो ना, कांद्याचा रस लावा मुळांना आपल्या केसांच्या आणि आपले केस येतील व्यवस्थित, त्याची ग्रोथ होईल, किंवा हेअर ऑइल आहे हे चांगलं आणि त्यानी मग मला माझे हेअर चांगले होतील. करेक्ट, हेअर ग्रोथ होईल किंवा. बट फ्रँकली स्पीकिंग, जे पण आपण ऍप्लिकेशन करतो, ठीक आहे, हेअरच्या म्हणजे जे पण अशा कंडिशनिंगसाठी वापरतो, ऍक्च्युली हेअर ऑइल झालं किंवा ॲलोवेरा जेल झालं किंवा मग हे कांद्याचा रस जे मी म्हणाले, इट्स फॉर द कंडिशनिंग ऑफ युअर हेअर. इट्स नॉट एट ऑल रिलेटेड टू द हेअरफॉल. हेअरफॉल त्याच्याने थांबत नाही, असे ते ऍक्च्युली मिथ्स आहेत. हेअरफॉलसाठी आपल्याला मुळातून, जसं मी म्हणते की इनसाइड आउट म्हणत होते, की आपण जे खातो, जे पितो, त्याच्यावरती आपली हेल्थ पूर्ण डिपेंड राहते. ओके, तर हेअर आर सम टेस्टिमोनियल्स, की जे मी ज्यांना हेल्प केलेली आहे, तर त्यांचे काही टेस्टिमोनियल्स आहेत हे, आणि त्यात खूप हॅपी कस्टमर्स आहेत हे, त्यांचा रिझल्ट दिसतो इथे तुम्हाला समोर. ओके, अँड विथ अ नॅचरल रेमेडीज, नॅचरल थिंग्स. ओके, असं नाही की खूप केमिकल्स आणि हेच मी सांगते, नाही. इट डिपेंड्स ऑन द लाईक टू हुम अगेन यू आर कन्सल्टिंग. तर इथं अजून एक महत्वाची गोष्ट मी सांगू इच्छिते, की हा जो मंथ मी हा जो मंथ आहे ऑक्टोबर, तर इथे मी ॲक्च्युली कन्सल्टेशन देते आणि आता तुम्ही इथे आलायत वेबिनारमध्ये, तर मी फ्री कन्सल्टेशन ठेवलेले आहेत या महिन्यासाठी. अँड वन मोर थिंग, आपण म्हणतो की यार मला तर खूप सारी माहिती आहे किंवा Googleवरती मला मिळून जाईल फक्त, बट Google इज लाइक अ सर्च इंजिन, इट्स नॉट अ रिसर्च इंजिन. ओके, तो पर्सनलाइज्ड डाएट तुम्हाला फॉर्म करून देऊ शकत नाही किंवा पर्सनलाइज गोष्टी तुम्हाला सांगू शकत नाही. मेडिसिन्सची इन्फॉर्मेशन आपल्याला MR कडे पण मिळते किंवा मग डॉक्टर कडे पण मिळते. पण तुम्ही कन्सल्टेशन कुणाचं घ्याल? ऑब्व्हियसली डॉक्टर, राइट? येस. येस. तर ते खूप महत्वाचं आहे. तर तुम्ही कुणाला कन्सल्ट करताय? कारण प्रत्येकाची, सपोज माझी बहीण आहे, हो. ठीक आहे, तिची पर्सनॅलिटी सेम माझ्यासारखी आहे. बट याचा अर्थ असा नाही की तिला जे सूट होईल तेच मला पण सूट होईल किंवा मला तो केलं तर मला सगळा चांगला अनुभव मिळेल. ओके. तर इथं तुम्हाला महत्वाची गोष्ट हीच आहे की पर्सनल टच इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. तर मग कसं माहिती होणार तुम्हाला न्यूट्रिशन किती जाते तुमच्या बॉडीमध्ये, तुमच्यात प्रोटीन किती जातंय, हे सगळं करण्यासाठी तुम्हाला प्रोटीन एनालिसिस करणं खूप महत्वाचं आहे आणि ते पण प्रॉपर न्यूट्रिशनिस्ट कडून. तर डेफिनेटली तुम्हाला इथे हेल्प होईल. तो मेक शुअर की तुम्ही लवकरात लवकर कन्सल्टेशन बुक करा. सो वी कॅन टॉक पर्सनली. फेस टू फेस जेव्हा आपण बोलू तेव्हा तुमची लाईफस्टाईल, तुमचं राहणीमान, तुमचं जे आता सध्या खाणं-पिणं आहे, कुठे राहता, कुठल्या रिजनमध्ये राहता, ते पण महत्वाचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. ओके. तो ऑल्वेज थिंक अबाउट लाइक इन्वेस्ट इन युअर हेअर, इट्स द क्राउन यू नेवर टेक ऑफ. Okay, so that's all from my side. Thank you so much for coming, and yes, I am ready for your like and हा अगेन मी नवीन अशी सिरीज सुरू ठेवणार आहे वेबिनारची. जर
नेक्स्ट टाइमला इफ यू आर इंटरेस्टेड, मी नेक्स्ट टाइमचं तुम्हाला कळवेनच. सो यू कॅन जॉइन इन फॉर दॅट वेबिनार ऑल्सो. थँक्यू फॉर माय साईड. खूप खूप धन्यवाद. आणि तुमचे काही क्वेश्चन असेल तर येस, नाव यू कॅन गो अहेड. हॅलो, मी माधवी देशपांडे. हा माधवी. हा, मला एक क्वेश्चन विचारायचं होतं हम्म. की आपण म्हणजे जे तेल डोक्याला लावतो ना मुळांना, ते दररोज लावायचं असतं थोडं थोडं रात्री, की फक्त जेव्हा अंघोळ करणार आहे तेव्हा आदल्या रात्री लावून झोपायचं? म्हणजे कसं असतं की दररोज लावलं तरी चालतं? कारण थोडे लोक काय म्हणतात दररोज लावलं तर डॅन्ड्रफ होतं, मग थोडे लोक म्हणतात नाही दररोज लावावं थोडं थोडं असं. मग ते कन्फ्युजन ओके, तुमचं हेअर स्काल्पचं टेक्स्चर म्हणजे कसं आहे, ऑइली आहे, ड्राय आहे, त्याच्यावरती डिपेंड आहे. ओके. केस तरी माझे खूपच फ्रीझी आणि ड्राय आहेत. ओके, स्काल्प मला वाटतं तर सध्या तरी डॅन्ड्रफ आहे. डॅन्ड्रफ आहे म्हणजे मध्ये नव्हता, पण आता 2-3 वर्ष नव्हता आणि अचानक मागच्या महिन्यापासून डॅन्ड्रफ सुरू झालाय. ओके, तर तर मग डॅन्ड्रफ मला पण एक कळत रिझन नाहीये. असतं हेअरफॉलच्या बाबतीत. तर ते तुम्हाला एकदा बघावं लागेल की हा तुमचा हेअर स्काल्प कसा, म्हणजे स्काल्प कसा आहे ऍक्च्युली. ऑइली आहे तर मग रोज नाही लावायची गरज आहे ऑइल. ओके, आणि ज्यांचे ड्राय केस असतात, मी ऍक्च्युली ते ऍड करणारच होते की ज्यांचे ड्राय हेअर असतात, जास्त वृक्ष असतात, तर त्यांनी तर 2 ते 3 वेळेस हेअर वॉश केले वीकली तर चालतं. ओके, पण चालतं. ज्यांचं ऑइली स्काल्प आहे तर अल्टरनेट डेज तुम्ही करायला हवं टू कीप हो. इट हेल्दी, म्हणजे क्लीन. कारण क्लीन जर नसेल ना, त्याची केअर जर व्यवस्थित नाही केली तरीही मग डॅन्ड्रफ, स्प्लिट एंड्स हे यायला सुरू होतं. हां. अगेन मेनी अदर थिंग्स आर ऑल्सो देअर. ऑइली स्किन आहे का ओके. कशी आहे. होप आय आन्सर ओके. युअर क्वेश्चन. आणि हां, आणि शॅम्पू, कंडिशनर कोणता वापरावा? म्हणजे आजकाल म्हणतात, की ते पॅराबेन आणि सल्फेट फ्री वापरायचं असं खूप फॅड आलेलं आहे. म्हणजे पूर्वी तर आपण सगळेजणच आपलं नॉर्मल काय म्हणतात त्याला हेड एंड शोल्डर्स किंवा लॉरियल हे सगळेच वापरायचे. पण आजकाल सगळे म्हणतात नाही, नाही ते केमिकल्सवाले नाही वापरायचे. मग आजकाल खूप लोकं आयुर्वेदिक किंवा ते शिकाकाई वगैरे ते ह्याच्याकडे जातायत ना शॅम्पूजकडे म्हणून विचारलं. करेक्ट आहे. तर मग ते आहे की ॲक्चुअली पहिल्यांदा जर बघायचं झालं ना माधवी, की आधीच्या काळामध्ये म्हणजे थोडंसं जरी आपण गेलो, आपल्या कॉलेज डेजमध्ये जर गेलो, तरी पण तिथे थोडीशी ऑथेंटिसिटी होती. पण आजकाल आपण कशावरती गॅरंटी देऊ शकत नाहीये. सो येस, इट्स ट्रू की पॅराबेन फ्री असलेलं चांगलं कधी पण, सल्फेट फ्री. कारण सल्फेट इज लाइक नथिंग बट तो तुमचं टेक्स्चर म्हणजे काय ते पूर्ण पोषण काढून टाकतो. वरचं जे आहे ना, इव्हन आपल्या स्किनसाठी सुद्धा. कधी पण तुम्ही बघता की त्याचा खूप जास्त फेस होतो. हो. ते पूर्ण हां, मग पूर्ण ॲक्चुअली आपलं वरचा जो लेयर आहे ना, तो डॅमेज व्हायला सुरू होतो. सो बेटर आय कॅन मी तुझा हा क्वेशन मी 1 to 1 घ्यायला बेटर घेऊ शकते मी. हां. हां, हां. चालेल. याह, ओके. थँक यू. वेलकम. हाय मयुरी, ज्योत्स्ना. हाय ज्योत्स्ना. हाय. माझं प्रेग्नन्सी नंतर हेअरफॉल चालू झालंय, आधी नव्हतं. सो इज इट गोइंग टू बी परमनंट और टेम्पररी दिस हेअरफॉल? ओके. तर आता मी जसं बोलले पहिल्यांदा सुरुवातीला आपले हेअर दिलेले असतात ना, म्हणजे जेवढे असतात ना, ते आपल्याला गॉड गिफ्टेड म्हणू शकता किंवा ते नॅचरल असतात आपल्याला. पण त्याच्यानंतर जर आपण ते व्यवस्थित केअर नाही केली, आता तुझा ऑलरेडी सुरू झालेला आहे हेअरफॉल. ठीक आहे. तो मग पुढे जाऊ द्यायचा नाहीये आपल्याला, करेक्ट. आपल्याला आत्ताच काहीतरी करायला हवं त्याच्यानंतर. जर तू आता आपण म्हणतो की अरे काही नाही, चला म्हणजे आपले घरचे पण म्हणतात की चला यार थोडे दिवस तू राहू दे, थोडं बाळ मोठं होऊ दे, तुझं ऑटोमॅटिक हेअरफॉल कमी होईल. बट जो आत्ता डॅमेज होतोय ना, तो रिकव्हर नाही होणार. मग नंतर थिनिंग होऊ शकते तुझ्या केसांची. सो प्रॉपर वे आहे आत्ताच की आत्ताच तू केलेलं त्याच्यावरती ट्रीटमेंट चांगली. तर मग त्यामध्ये प्रॉपर डायट पण सो व्हॉट बेसिकली डाय ओके सर, मेनली म्हणजे डाएट मला व्यवस्थित ठेवायला लागेल, राईट? येस, येस. ओके, फाईन. या, ओके, थँक्यू. वेलकम. एनी अदर? हॅलो. येस. मयुरी, मला हेअर ग्रेइंग बद्दल विचारायचं होतं. रुपाली का? हा. अच्छा, हा रुपाली बोल. हा. आय वॉन्टेड टू आस्क, म्हणजे हेअरफॉल तर आहेच, पण त्याच्याबरोबर ग्रेइंग पण आहे. तर आय जनरली अप्लाय हिना. मग हिना व्यवस्थित तसा कलर देतो. बट म्हणजे जर इफ आय वॉन्ट टू स्विच टू हेअर कलर, सो
जस्ट वॉन्टेड टू नो. म्हणजे जनरली सगळे म्हणतात की हेअर कलरनी उलट जास्त गळतात तुमचे केस. सो बिकॉज ऑफ दॅट मी अजून हिनावरच राहिले. सो अच्छा. त्याच्याबद्दल विचारायचं की काय अच्छा. ऑप्शन. तर ग्रेइंग तुला कधीपासून आहे? म्हणजे आता रिसेंटली वाढलंय की आधीपासून आहे? रिसेंटली वाढलं असं नाहीये. म्हणजे आता आय थिंक इट्स अराउंड 5-6 इयर्स पासून आहे. सो आय जनरली अप्लाय हिना. ओके. मग हिना म्हणजे वन्स इन अ मंथ और ट्वाइस म्हणजे वन्स इन मंथ और 2 महिन्यातून एकदा लावलं तर सफाईसेस. मग आता या लॉकडाऊन मध्ये आय प्रोलॉंग की ठीक आहे नाहीतरी बाहेर जायचं नाहीये, काही नाही जायचं, तर मग ते नाही लावलं. मग ते ग्रेइंग जास्त दिसायला लागलं. ओके. कारण सो जस्ट वॉन्टेड टू नो अबाउट दॅट. तर ग्रेइंग हा एक आहे पार्ट की म्हणजे बघ आता तो एज वरती आहे. म्हणजे आपलं ऑटोमॅटिकली जसं वय वाढतं तसं ग्रे तर होणार केस. ठीक आहे. दॅट इज लाइक अ नॅचरल थिंग ओन्ली. पण जर असं असेल की जर 1 वर्षामध्ये 6 महिन्यामध्ये खूप जास्त हेअर ग्रे होत असतील ना, देन डेफिनेटली न्यूट्रिशन डिफिशियन्सी आहे तिथे. पण त्याच्यासोबत तसं नसेल, हा जर रेग्युलर तुझा असा भाग असेल तर हां, तू प्रॉपर आता पुढे जास्त वाढू नये म्हणून येस, तुझा न्यूट्रिशन पार्ट तू स्ट्रॉंग करू शकतेस. पण येस, गो विथ हिना. दॅट चांगले म्हणजे जे तो प्युअर कन्फ्युजन होता हिना मला. घे. हिना घ्यायचं की हेअर कलर स्विच होऊ शकतो. हां, गो विथ हिना. ओके, थँक्यू. या, वेलकम. माझा एक क्वेश्चन आहे. हां. कोण बोलतंय? श्वेता. म्हणजे ऍक्च्युली काय होतं, प्रत्येक वर्षी ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान हेअरफॉल होतो. मग बाकी वर्षभर जास्ती होत नाही. असं काही स्पेसिफिक रिझन राहतं का या 2 मंथ्स मध्ये? ओके. तर तुझं हेअर वॉश करायचं प्रमाण कमी जास्त होतं का ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये? कारण थंडी असते. अच्छा, नाही तसं काही जास्ती कमी जास्ती होत नाही. म्हणजे मी आठवड्यातून 2दा हेअर वॉश करते. फक्त थोडेफार डेज पुढे मागे होतात. म्हणजे एखाद्या वेळेस 2-3 दिवस किंवा असं नाही. पण लास्ट टाईम पण मग मलाही तसंच झालं, की ऑक्टोबर स्टार्ट झाला आणि खूप जास्त हेअरफॉल झाला. आणि आताही ऑक्टोबर स्टार्ट झालं, की हेअरफॉल स्टार्ट झालं. ओके. हे मी फर्स्ट टाईम ऐकतेय. पण नाही ॲक्चुअली त्याच्या मागे तसं काही नसेल रिझन. तुझं हे बघायला पाहिजे आपल्याला डाएट वगैरेच बघायला पाहिजे, की कसं आहे तुझं रुटीन कसं आहे ते बघायला हवं एकदा. अच्छा. ते म्हणजे मला असं वाटलं कसं ऑक्टोबर हिटचं कसं चालू असतं, तसं हेअरफॉलचं पण काही त्याचं आहे का रिझन? नाही जनरली आपल्याला होतं ना असं की म्हणजे थंडी असते मग आपण लवकर जास्त हेअर वॉश करत नाही. मग ते अच्छा. हां, मग त्यानीही प्रॉब्लेम होतो, की जास्त तर तुम्ही क्लीन नाही ठेवत. आपण ॲक्चुअली हेअर फॉलच्या भीतीने हेअर वॉश करत नाही. पण ते एक रिझन वाढतं परत, की जर तुम्ही क्लीन नाही ठेवत आहेत ना हेअर, मग ते रूट्स त्याचे वीक व्हायला सुरू होतात आणि मग गळणं सुरू होतं. सो 2-3 एव्हरी 2-3 डेज ना करायला हवं. थँक यू. मयूर मला आहे ना थायरॉइड आहे. दीपाली बोलते. अच्छा. हां, दीपाली. ओके. हां. फ्रॉम पास्ट 1 इयर थायरॉइड आहे. आय एम टेकिंग 75 mg टॅबलेट. ओके. तर माझं स्टार्टिंगपासून खूप गळत आहेत. पण पास्ट मार्च पासून ना जेव्हापासून लॉकडाऊन झालंय, हं, वी आर नॉट गोइंग टोटली आउटसाइड. हं. तेव्हा जास्तच म्हणजे फ्रीझी आणि लाईक नॉर्मली पण मी असं केलं तर खूपच त्याचा फ्रीझी होत आहेत. तर मी मग लिटरली आंबाडा घालते आणि बाहेर जाते. अच्छा. तर आणि ते हेअर फॉल पण आहे. हेअर फॉल आहे, पण इतका नाहीये मला हेअर फॉल. म्हणजे आधी होता. पण मी आता अच्छा. हे आधी 50 mg घ्यायची. हं, तेव्हा हं. होता. पण मग डॉक्टरांनी 75 केली आहे. मग हं. ती घेतल्यापासून एवढं नाही होत आहे. वीकली मी माझे ड्राय आहेत हेअर बेसिकली. ओके. तर वीकली 2 टाइम्स मी वॉश करते. हं, कधी-कधी 3दा पण होऊन जातात. पण तो 2दा तर फिक्सच आहे. हं. पण आता इन दिस 7 मंथ्स खूप ड्राय झालेत माझे केस. ठीक आहे. तर मी 1 टू 1 तुला हे घेईन, की कंडिशनिंग कसं करायचं त्याबद्दल मी सांगेन तुला, की तुला कंडिशनिंगची गरज आहे बेसिकली. आणि हां, थायरॉइड जर तू नॅचरल वेनी काही करत असेल तर ते बेटर होईल. कारण 75 mg इट्स नॉट बिग. तू हां. व्यवस्थित जर केलं सगळं लाईफस्टाईल वगैरे ना, तर माझ्याकडे हां, असे हां. पेशंट्स आहेत, की ज्यांचा थायरॉइड म्हणजे खूप जास्त होता, की 12-12, हां. 14-14 TSH होता, म्हणजे खूप जास्त होता त्यांचा, तरी पण तो 7 पर्यंत आला, 5 पर्यंत आला, असे बघितलेले आहेत मी केसेस. माझा 19 होता. ओके. माझा 19 होता. हां. मला माहित नव्हतं आय वॉज हॅव्हिंग थायरॉइड. 2 वर्ष आली, 3 वर्ष आली मी पुट ऑन करते हं, ऍक्च्युली. हं. तर मी सगळ्या कामाला सर्वंट ठेवलंय. तर माझे मिस्टर काय बोलायचे की मे बी सर्वंट ठेवलंयस ना, तू काय काम करते तू पुट ऑन करतेस, तू जरा काम कर. म्हणजे ठीक आहे. मी एक काम भांडी घासायला चालू केलं. हं. कच्चा बिच्चा इट इज नॉट माय कप ऑफ टी. जाऊ हां, दे तिला घेऊया. हां. वॉकिंग चालू केलं.
पण नंतर मला हे दुखायला लागलं, मान बिन सगळं. Right. लूज मोशन झाले, कॉन्स्टिपेशन झालं, सगळं झालं. हम्म. नंतर मी चेकअप करायला गेले तेव्हा मला कळलं की मला थायरॉइड आहे. अच्छा. असं. ओके. ओके. तर पण मग आता किती आहे मग सध्या तुझं थायरॉइड लेवल? आता मी लास्ट टाइम फुल चेकअप केलं, बॉडी चेकअप, म्हणजे मास्टर चेकअप असतं ना आपलं. नाव आय एम हा. 43. ओके. हा. तर 4.5 असं आलंय. ओके. प्रिटी मच हा. नॉर्मल. येस. 4.5 और 5.5 समथिंग, मी आता विसरलीये, पण अजून नॉर्मल नाही झालंय. म्हणजे नॉर्मल लेवल पेक्षा जास्तच आहे. हा तुझं ते पण 19 पेक्षा एकदमच कमी झालंय असं. पण ओके. मार्च मध्ये ना मी ऍक्च्युली बॉम्बेला जाऊन आलेली लॉकडाऊनच्या आधी. तर तेव्हा मी हेअर कलरिंग केलेलं. त्याच्यामुळे असे फिजी एवढे झालेत की काय मला माहित नाहीये कशामुळे झालंय. ओके. हा मे बी असू शकतं, ते एक रिझन आहे, कारण आपल्याला सवय नाही आणि केमिकल्स यूज केले तर होतं. पण रोजच्या रोज व्यवस्थित कंडिशनिंग केलं ना दीपाली, होऊन जातो हा प्रॉब्लेम कमी. हो ना. आधी मला कंडिशनर सूट करायचा. आता हा. मला कंडिशनर पण सूट नाही होत आहे. ओके. तर तेच मग कुठलं कंडिशनर वापरते ते पण बघायला हवं आपल्याला. सध्या मी पतंजलीचा शॅम्पू वापरते, रिठा शॅम्पू. तो मला युजली सूट होतो. ठीक ओके. आहे. हा. आणि पतंजलीचा मी बदामचा एक कंडिशनर आहे, तो वापरायची. तो सूट व्हायचा मला एकदम छानपैकी. पण आजकाल फ्रॉम पास्ट 1 इयर मला कंडिशनर सूटच होत नाही, कुठले पण नाही होत आहेत. ओके. ठीक आहे. तर मी तुला कॉन्टॅक्ट बघूया, आपण 1 to 1 बोलूया जरा डिटेलमध्ये. मी ठीक आहे. थोडंसं डाएटची स्टडी पण करेन तुझ्या, मग कळेल जरा. चालेल. चालेल. नो प्रॉब्लेम. थँक्यू. थँक्यू. ओके. हाय मयुरी ताई. हा. कोमल. बोल ग कोमल. दी मला एक क्वेश्चन आहे, ऍक्च्युली माझ्या हजबंड विषयी आहे. ते 30 रनिंग आहे, म्हणजे 30 वर्ष कम्प्लिटेड आहे. ओके. सेमच एज आहे दोघांची, बट पण त्यांचे ना हेअरफॉल जास्त होत आहे या 6 महिन्यात. पहिले अजिबात त्रास नव्हता काहीच हेअरफॉलचा. केसाचा पांढरेपणाही वाढत चाललेला आहे आणि हेअरफॉल पण होत आहे. आणि हेअरफॉलचा जो पॅटर्न आहे तो मे बी ते काही जेनेटिक असेल, तर तो समोरून मागे जातो ना जो हेअरफॉल आपला, ती एक पद्धत आहे. तर त्याबद्दल आपण काही म्हणजे न्यूट्रलाइट किंवा त्याबद्दल काही आपण हेल्थ विषयी काही हे करू शकतो का त्यांच्या? मला त्यांचं डाएट माहित करणं इम्पॉर्टंट आहे कोमल. आणि ऍक्च्युली त्यांचं फील्ड वर्क आहे. चालेल. मग मी तुला कॉल करेन, नंतर मग आपण बोलूया. ठीक आहे. चालेल चालेल. वीकेंड ओके. प्लॅन करू मग तसं. या डेफिनेटली. हा. थँक्यू. वेलकम. ओके. ठीक आहे. तर आय थिंक अजून कोणाचे काही क्वेश्चन्स आहेत? और एल्स मी क्लोज करेन कॉल. ओके. मग डाएट मध्ये काय घ्यायचं स्पेसिफिकली, म्हणजे एनिथिंग, म्हणजे प्रोटीन्स तर आहे माहितीये. मी तुला तेच बघते, मी तुला एकदा सांगते मी नंतर. ओके. ठीक आहे. ठीक आहे. ओके. सांगेन मी तुला. ठीक आहे. रुपाली राईट? हो हो. हा हा. चालेल चालेल. ओके. ठीक आहे मग. ओके. चलो, थँक्यू सो मच फॉर कमिंग. थँक्यू मयुरी. थँक्यू. थँक्यू. बाय बाय. Thank you, Mayuri. Nice information. थँक्यू. येप. थँक्यू. बाय. बाय. थँक्यू मयुरी. थँक्यू आशा. खूप छान इन्फॉर्मेशन मिळाली. मी तुला कॉल करेल पर्सनली. चालतंय. हा. ठीक आहे. बाय बाय. ओके बाय. बाय.